स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीमद गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वतेय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा. जय जय लंबोदरा एकदंता शुप्रकर्णा. हालविशी कर्णयुगिले तेथोनी जो का वारा उसळे. त्याचे नी वाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझ. तुझे शोभे आनन जैसे तत्प कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाक तसे. विघ्न कारण छेदनासी हाती फरश धरिलासी. नागबंद कटीसी उरग योग्योपवित. चतुर्भुज दिदसी निका विशालाक्षा विनायका. प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्ने करुणिया. तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधती. सकळाभिष्टे साधती अविलंबेसी. सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी. चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा. वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे. ब्रह्मादिकी या कारणे स्तविला असे सुरवरी. त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी. सहारावया दैत्यासी पहिले तुम्हासी स्तविले. हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी तुझ वंदिती. सकळाभिष्टे साधती तुझेनी प्रसादे. कृपानिधी गणनाथा सुरवरादिका विघ्नहर्ता. विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज. समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. सकळ कार्या आधारू तुची कृपेचा सागरू. करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज. माझे मणींची वासना तुवा पुरवावी गजानना. साक्षांग करीतो नमना विद्या देई मज आता. नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. माझी या अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा. म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहोनिया माझी ये वाणी ग्रंथी रिघू करी आता. विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाना शारदेशी. तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती. विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज. जय जय जगन्माते तुझी विश्वे वाग्देवते. वेदशास्त्रे तुझे लिखिते नांदविशी येणे परी. माते तुझिया वांगबाणी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी. वदता साही दर्शनी त्या ते अशक्य परियेसा. गुरुचे नामी तुझे स्थित म्हणती नृसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणूनी. खांबसूत्रींची बाहुली जैसी खेळती तया सूत्रा सरसी. स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि काचेनी मते. तैसे तुझेनी अनुमते माझे जीवे प्रेरी माते. कृपानिधी वाग्देवते म्हणून या विनवी तुझा बाळ. म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते वरदान ग्रंथी विभू करीवी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी.
विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करुणी. चतुर्मुखे असती ज्यासी करता जो का सृष्टीसी. वेद झाले बोलते ज्यासी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी. लक्ष्मी सहित अहर्निशी श्रीसागरी असे जाना. चतुर्बाहू नरहरी शंख चक्र गदाकरी. पद्महस्त मुरारी पद्मनाभ परियेसा. पितांबर असे कसी येला वैजयंती माळा गळा. शरणागता अभीष्ट सकळा देता होय कृपाळू. आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी. पंचवक्त्र 10 भुजेसी अर्धांगी असे जगन्माता. पंचवदने असती जासी सहारी जो या सृष्टीसी. म्हणोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे. व्याघ्यांबर पांघरुण सर्वांगी असे सर्पवेष्टन. ऐसा शंभू मारमण त्याचे चरणी नमन माझे. नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधारा. गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे. वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासासी. वाल्मिकादी सकळिकासी नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे कैसे म्हणोनी तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणोनी. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषाण हे महाराष्ट्र म्हणोनी विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे. शब्दद्युपती नेने कविकुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळी का विनवोनी मग ध्याईले पूर्वजमणी. उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेशी गोत्र कौंडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातिशी साय देवा पासाव. त्यापासूनी नागनाथ देवराव तयाचा सुत. सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा. नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यातो मणी. जो का पूर्वज नामधारणी आश्वलायन शाखेचा. काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी. वागे जैसा जणू अवधारी अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी निश्चये जैसी भवानी. चंपा नामे पुण्यखाणी स्वामिनी माझी परियेसा. नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी. घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी. सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार. श्रोतया विनवी वारंवार श्रमा करणे बाळकासी. वेद्याभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी. सदा ध्याती श्री गुरुसी तयांसी माझा नमस्कार. विनवतसे समस्तांसी अल्पमती आपणासी. माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा. तावन मात्र माझी मती नेने काव्य व्युत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगत. पूर्वापार आमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारावया. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी. तुझे वंशी परंपरी लादती चारी पुरुषार्थ. गुरुवाक्य मज कामधेनु मणी नाही अणुमानू. सिद्धी पाव विनारू आपणू श्री नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. कवन जाणे याचा पार चरित्र कवनान वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णू न शके मी वाचे. आज्ञापण असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलतसे. जास पुत्र पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा. ऐशी कथा जयाचे घरी वाचती नित्य प्रेम भरी. स्त्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवती सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी. निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाणा. ऐसी पुण्य पावन कथा सांगेन एक विस्तारता. साया साविन होय साध्यता सद्य फल प्राप्त होय. निधान लाधे अप्रयासी तरी कष्ट का सायासी. विश्वास माझिया बोलासी
ऐका श्रोते एक चित्ते, आम्हा साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवितसे बळे, श्री गुरु स्मरण असे भले, अनुभवा हो सकळीत, तृप्ती झाली यावरी ढेकर, देती जैसे जेवणार, गुरु महिमेचा उद्धार, बोलतसे अनुभवनी, मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी, मक्षिकेच्या मुखातुनी मधु केवी ग्राह्य होय, जैसे शिंपल्यात मुक्ताफळ, अथवा कर्पूर कर्दळ, विचारी पा अश्वत्थुमळ, कवना पास वन उत्पत्ती, ग्रंथ कराल उदास, वाकुड कृष्ण दिसे उस, अमृतवतन ये त्याचा रस, दृष्टी द्यावी तयावरी, तैसे माझे बोलणे, ज्याची चाड गुरुस्मरणे, अंगीकार करणार शहाणे, अनुभवी तिसी एक चित्ते, ब्रह्मरसाची गोडी, अनुभविता फळे रोकडी, या बोलाची आवडी, ज्यासी संभवे अनुभव, गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानू, श्रोत्री करुणिया सावध म्हणू, एक चिते परियेसा, श्री गुरु नृसिंह सरस्वती, होते गागनापुरी ख्याती, महिमा त्यांचा अत्युद्धृती, सांगणे एका एक चित्ते, तयाग्रामी वसती गुरु, म्हणून महिमा असे थोरू, जाणती लोक चहुराष्टू, समस्त जाई यात्रेसी, तेथे राहुनी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रदारा धनसंपत्ती, जे जे इच्छिले होय जना, लाधोनिया संताने, नामे ठेविती नामकरणे, संतोष रूपे येऊन, पावती चारी पुरुषार्थ, ऐसे असता वर्तमानी, भक्त एक नामकरणी, कष्ट तसे अति गहणी, सदा ध्याय श्री गुरुसी, ऐसा मणी व्याकुळीत, चिंतेने वेष्टीला बहुत, गुरु दर्शना जाऊ म्हणत, निर्वाण मानसे निघाला, अति निर्वाण अंतकरणी, लय होवनी गुरुचरणी, जाओ शिष्य शिरोमणी, विसरोनिया श्रुधातृषा, निर्धार करुणी मानसी, म्हणे पाहिन श्री गुरुसी, अथवा सांडीन देहासी, जड स्वरूपे काय काज, ज्याचे नाम स्मरण करिता, दैन्य हानी होय त्वरिता, आपण तैसा नाम किंता, किंकरे म्हणतसे, दैव असे आपुले उने, तरी का भजावे श्री गुरु चरण, परीस लावता लोहा जाण, सुवर्ण केवी होतसे, तैसे तुझे नाम परीसे, माझे हृदयी सदा वसे, माते कष्टी सायासे, ठेविता लाज कवणासी, या बोलाची या हेवा, मणी धरोणी पहावा, गुरुमूर्ती सदा शिवा, कृपाळुबा सर्वभूती, अति व्याकुळ अंतकरणी, निंदा स्तुती आपुली वाणी, कष्टला भक्त नामकरणी, करिता होय परियेसा, राग स्वेच्छा ओविबद्ध म्हणावे, आजी पाहुणे पंढरीचे रावे, वंदू विघ्नहरा भावे, नमु हे सुंदरा शारदेसी, गुरुची त्रैमूर्ती म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती कलियुगात, कलियुगात ख्याती, नृसिंह सरस्वती, भक्तांसी सारथी, कृपा सिंधू, कृपा सिंधू भक्ता, वेद वाखाणिता, त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणूनिया, त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान, भक्तांसी रक्षण, दयानिधी, दयानिधी यती, विनवितो मी श्रीपती, नेने भाव भक्ती अंतकरणी, अंतकरणी स्थिरू, नभे भा श्री गुरु, तू कृपा सागरू, पाववेगी, पाववेगी आता, नरहरी अनंता, बाळालाही माता केवी टाकी, तू माता तू पिता, तुची सखा भ्राता, तुची कुळदेवता परंपरी, वंश परंपरी धरुणी निर्धारी, भजतो मी नरहरी सरस्वतीसी, सरस्वती नरहरी, दैन्य माझे हरी, म्हणून मी निरंतरी सदा कष्टे, सदा कष्ट चित्ता, का हो देशी आता, कृपा सिंधू भगता केवी होसी, कृपा सिंधू भगता कृपाळू अनंता, त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी, त्रयमूर्ती तू होसी, पाळीसी विश्वासी, समस्त देवांसी तुची दाता, समस्ता देवांसी तुची दाता होसी, मागो मी कवणासी तुझ वाचोणी, तुझ वाचोणी आता, असे कवणदाता, विश्वासी पोषिता, सर्वज्ञ तू, सर्वज्ञाशी खुण, असे हे लक्षण, समस्तांचे जाणे, कवण ऐसा, सर्वज्ञ म्हणूनी, वाणी ती पुराणी, माझे अंतकरणी, नये साक्षी, कवण कैसा परी, असती भूमीवरी, जाणी जेची तरी, सर्वज्ञ तो, बाळक ताण्हे, नेने बाप माये,
कृपा केवी होय माता पिता. दिली या वाचोनी न देववे म्हणोनी, असेल तुझे मणी सांग मज. समस्त महितळी तुम्हा दिले बळी, त्याते हो पाताळी बैसविले. सुवर्णांची लंका तुवा दिली एका, नेने पूर्वी लंका कवना दिली. अढळ ध्रुवासी दिले ऋषिकेसी, त्याने हो तुम्हासी काय दिल्हे. निशस्त्र करुणी विप्राते मेदिनी, देता तुम्हा कोणी काय दिल्हे. सृष्टीचा पोषक तुची देव एक, तुते मी मशक काय देऊ. नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी, लक्ष्मी तुझे घरी नांदतसे. या होणी आम्हासी तू काय मागसी, सांग ऋषिकेसी काय देऊ. मातेचे ओसंगी बैसोनिया बाळवेगी, पसरी मुख सुरंगी स्तनकांशेसी. बाळापासी माता काय मागे ताता, ऐक श्री गुरुनाथा काय देऊ. घेऊनिया देता नाम नाही दाता, दयानिधी म्हणता बोल दिसे. देऊ न शकसी म्हणे मी मानसी, 14ही भुवनासी तुची दाता. तुझे मणी पाही वसे आणिक काही, सेवा केली नाही म्हणूनिया. सेवा घेऊनिया देणे हे सामान्य, नाम नसे जाण दातृत्वासी. तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षतसे. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा केवी करी. सेवा अपेक्षिता बोल असे दाता, दयानिधी म्हणता केवी साजे. नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी, माझे वंशोवंशी तुझे दास. माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे. माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण, काबा नये करुणा कृपा सिंधू. आमुचे आम्ही घेता काबा नये चित्ता, मागेण मी सत्ता घेईन आता. आता मज जरी न देसी नरहरी, जिंतोणी व्यवहारी घेईन जाना. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दास मी अंकिता सनातन. आपुले समान असेल कवण, तया सवे मन कठीण कीजे. कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी, प्रल्हाद कैवारी सेवकांसी. सेवका बाळकासी करू नये ऐसी, कठीणता परियेसी बरवे न दिसे. माझी या अपराधी धरोनिया बुद्धी, अंतकरण क्रोधी पहासी जरी. बाळक मातेसी बोले नुष्टुत्रेसी, अज्ञाने मायेसी मारी जरी. माता त्या कुमारासी कोपन धरी कैसी, आलोंगोनी हर्षी संबोखी पा. कवन्या अपराधेसी न घालीसी आम्हासी, अहो ऋषिकेसी सांगा मज. माता हो कोपासी बोले बाळकासी, जाओनी पितयासी सांगे बाळ. माता कोपे जरी एखादे अवसरी, पिता कृपा करी संबोखोणी. तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा, सांगो कवना आता क्षमा करी. तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा, दास तुझा भलतेसा प्रतिपाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक, मी तुझा बाळक प्रतिपाळावे. कृपाळो म्हणोनी वाणी ती पुराणी, माझे बोलकानी न घालीसीच. नायकसी गुरुराना माझे करुणा वचना, काय दृष्टीतपणा तुझा असे. माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान, ऐकोनी पाषाण विकुरतसे. करुणा करी ऐसे वाणी ती तुझे पिसे, अजूनी तरी कैसे कृपा नये. ऐसे नामांकित विनविता त्वरित, कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. वत्सा लागी धेनू जैसी ये धावोनू, तैसे श्री गुरु आपणू आले जवळी. येतांची गुरुमणी वंदी नामकरणी, मस्तक ठेवुनी चरणयुग्मी. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंदाश्रुजळी अग्निश्राई. हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त, पूजा उपचारित षोडश विधी. आनंद भरित झाला नामांकित, हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीसी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय.
ओवी संख्या 149. श्री गुरुदत्तात्रेया पर्णमस्तु. दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातिरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करिता आनंदा, ते सुर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मणी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पारियेचा. रूप दिसे सुसुष्टित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येऊन योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभय कर देतसे. इतुके देखोणे सुषुप्तित, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखिली सुषुप्तित, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोन या योगीशाते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुण वक्रे, माता पिता तू म्हणत असे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्ध मुनी. तुझे दर्शन निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवन मुनी, कवने स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गांगापूर, अमरजान संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारा वलया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शीर्ष वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धन धान्यादी गोधन, अष्टेश्वरे नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणोनी माते भेटलासी. संहार करुणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्त वत्सल परियेचा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैची त्यासी. समस्त देव त्यांचे वंशी, कळी काळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्य वृत्ती सांगसी झणी. नसेल तुझे निश्चय म्हणे, म्हणोनी कष्ट भोगतोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षिल श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके ओमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे एकोणी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी. विनवितसे कर जोडूनी, भक्ती भावे करुणिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि तुम्ही निरोप लेती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गा मनाचा, जेने मन दृढ होय. येणे परी नामकरणी, सिद्धासी पुसे वंदोणी. कृपानिधी संतोषिनी, सांगतसे परियेचा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी. वेदवाक्य राक्षसी, सांगेन एका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्माचे मुखे करुण. त्या पासाव पुराण, अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत, ब्रह्मवाक्य ऐसे ख्यात. पुराण ब्रह्म वैवर्त, प्रख्यात ऐसे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी, ऐकिले समस्त्य ऋषीजणी. तेची कथा विस्तारोणी, सांगेन ऐका एक चित्ती. चतुर्मुख ब्रह्मायासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विनवितसे, करद्वय जोडूनी. भावभक्ती करुणिया. म्हणे सिद्धा योगीश्वरा, अज्ञान ती मीरभास्करा. तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी. आद्यत विस्तारेसी,
निरोपीजे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता, जदी प्रळय झाला होता. आदी मूर्ती निश्चिता, होते वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन. बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना, करेनी म्हणून आले म्हणा. जागृत होय या कारणा, आदी पुरुष तये वेळी. जागृत होऊन नारायण, बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी, समस्ताहुनी आपण बळी. मजहुण आनिक बळी, कवन नाही म्हणत असे. हासोनिया नारायणू, बोले वाचे शब्द वचनू. आपण असे महाविष्णू, भजा म्हणे तया वेळी. देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी. स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण, निरोप दिधला अति गहन. सृष्टी रची गा म्हणून, आज्ञा दिधली तये वेळी. ब्रह्मा म्हणे विष्णूसी, नेने सृष्टी रचावयासी. देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणत असे. एकोणी ब्रह्मा याचे वचन, निरोपी त्यासी महाविष्णू आपण. वेद असती हे घे म्हणून, देता झाला तये वेळी. सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तार. तेनेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण. जैसा आरसा असे खूण, सृष्टी रचावी तयत्परी. या वेद मार्गे सृष्टीसी, रची गा ब्रह्म्या हरनिशी. म्हणोनी सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते. सृजी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे, जारज उद्विषजे उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्मायाने. ज्यापरी सृष्टी कमने, व्यासे ऐसे कथी येली. सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेद व्यास ऋषी. विस्तार केला पुराणांसी, अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत, पुराण ब्रह्म वैवर्त. ऋषेश्वरासी सांगे सुत, तेची परी सांगतसे. सनकादिकांते उपजवोनी, ब्रह्मनिष्ठ निर्गुणी. मरीचादी ब्रह्मसगुणी, उपजवी ब्रह्मा तये वेळी. तेथुनी दैव दैत्यांसी, उपजवी ब्रह्मा परियेसी. सांगतो कथा विस्तारेसी, ऐका आता शिष्योत्तमा. कृत त्रेता द्वापर युग, उपजवी मग कलियुग. एके काते निरोप मग, भूमीवरी प्रवर्तवया. बोलावुनी कृतयोगासी, निरोप ब्रह्मा परियेसी. तुवा जाऊनी भूमीसी, प्रकाश करी आपण ते. ऐकोनी ब्रह्मा याचे वचन, कृतयुग आले संतोषोण. सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एक चित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवित आरंभण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे युगकृत, ब्रह्मा यासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक. मातेन सहावे ते एक, कवने परी वर्तावे. ऐकोनी सत्य युगाचे वचन, निरोपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण, आणिक युग पाठविन. तुवा राहावे सावध होऊन, म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेतायुगा, देखा निरोप ब्रह्मा पारियेसा. त्रेतायुगाचे लक्षण, एक शिष्य सांगेन. असे त्याची स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन. धर्मशास्त्रत परिवर्तन, कर्म मार्ग ब्राह्मणांसी. हाती असे कुश समिधा ऐसे, धर्म प्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्षे, निरोपे घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्मा हर्षी, निरोप देता द्वापरासी. सांगेन तयाची रूपाशी, ऐका श्रोते एक चित्ते. खडगे खंडवाग धरोणी हाती, धनुष्य बाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापर असे निका. निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्मा याचे सन्मुखा, केवी गेले परियेसा. विचारहीन अंतकरण, पिसाच्या सारखे वदन. तोंड खालते करुण, ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरोणी शिन, येत ब्रह्मा आसमुख. जीवा धरोणी उजवे हाती, नाचे केली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती,
पुण्य पाप समिश्र, हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून या. देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन, पुसत असे अति विनयाने, लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मायासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपण आते. या कारणे लिंग जिव्हा धरोणी नाचे ब्रह्मदेवा, जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवनाते. ऐकोनी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन प्रकाश करिले आपुले गुण. कली म्हणे ब्रह्मायासी, मज पाठविता भूमीसी, आपुले गुण तुम्हांसी, सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरकुंशी, निरानंद परियेसी, निंदा कलह माझेनी. परद्रव्य हारक परस्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात, प्रपंच मत्सर दंबक, प्राणसखे माझे असती. बका सारिखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी, छळन करोनी उदरासी, मिळविता पोषणार्थ. तेची माझे सखे जाण, आणिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जाण, म्हणून विनवी ब्रह्मायासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे 100. पूर्व युगांतरी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयासी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे शिती कष्टती बहु दिवसपर्यंत. तैसे नव्हेची कलियुग जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीतील जाणोनी, त्यास तुवा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकुनी ब्रह्मा याचे वचन, कली म्हणतसे नमोन, स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य भौत, मज मारीतील देखत, कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोने कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन, काळात माते मिळोन, तुवा जावे भूमीसी. काळात माचे ऐसे गुण, धर्म वासना करील छेदन, पुण्यात्माचे अंतकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मायासी, वैरी माझे परियेसी, वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते भौत, कृपान ये मज देखत, जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आणिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी, आणिक वाराणसीपुरी, जाऊनी धर्म करिता देखा. तीर्थे हिंडती जे चरणे, आणिक ऐकती पुराणे, जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मणी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती, अधांबिकपणे पुण्य करीती, त्यासी देखता भीतसे. नासागिरी दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी, त्यासी देखताची नयनी, प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रावरती प्रीती, माय बापा अवेरीती, त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रांते निंदिती, हरिहरांते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी, तुवा जाताची भूमीसी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरळागत, होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत, वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मा याचे वचन, कलियुग करीतसे नमन, कर संपुट जोडोन, विनवितसे परियेसा. माझ्या दृष्ट स्वभावासी, केवी साह्य व्हावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी, कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा हसे अति गहनी, सांगत असे विस्तारोनी, उपाय कलीसी रहाटावया. काळ वेळ असती दोन्ही, तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण, मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पापपुण्यासी, विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्य राशी, तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत, होतील नर पुण्यवंत, तेची जिंकती निश्चित, बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेक जाण, राहे तुझे उपद्रव साहोण, जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी, जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मा देवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण,
कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते एके कळी, सांगेन एका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरुणी अंतकरण, शुद्ध बुद्ध वर्तती जण, दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरासी. जो नर भजनी हरिहरासी, अथवा असती काशी निवासी, गुरु सेविती निरंतरतेसी, त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुसी, भजनारासी न लगे दोष. वैष्णव अथवा सैवाशी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी हाये ऐसी, तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्याते तुवान बाधावे. सुकृती शास्त्र परायणासी, गुरु ते सेवित वंशोवंशी, विवेके धर्म करणारासी, त्याते तुवान बाधावे. कली म्हणे ब्रह्मायासी, गुरु महिमा आहे कैसी, कवन गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहक. उकार विष्णुर व्यक्त, त्रितयात्मा श्रीगुरु सत्य, परम ब्रह्म गुरु निश्चित, म्हणून सांगे कलीसी. गणेशाते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू, ऐसाची जाण शांडम धरू, गुरु शब्द वर्ते इतुके ठाई. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरू निश्चिता, ईश्वर होय जरी कोपता, गुरु रक्षिल परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वरन राखे परियेसी, ईश्वर कोपेल ज्या नरासी, श्री गुरु रक्षी निश्चये. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण, गुरुची ब्रह्म कारण, म्हणून गुरु आश्रावा. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी गुरु होय ओळखविता, गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपुल्या. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी, तीर्थव्रत योगत पादिमुनी, आचार वर्णादी ज्ञानी, ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी, तीर्थव्रत यागत पासी, ज्योती स्वरूप असे जाणा. आचार धर्मा वर्णाश्रमांसी, विवेक धर्म मार्गासी, भक्ती वैराग्य युक्तीसी, गुरुची मार्ग दाखविनार. इतुके एकोणी कली आपण, विनवितसे कर जोडून, गुरु सर्व देवा समान, केवी झाला सांगा मज. ब्रह्मा म्हणे कलीसी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसी, गुरुविन पार नाही. गुरुविन समस्तांसी, श्रवण कैचे परियेसी, श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे एकती. शास्त्र एकता परियेसी, तरतील संसारासी, या कारणे गुरुची प्रकाशी, ज्योत स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती परियेसा त्रिशुद्धी, कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी, अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी, वृक्ष असती नानापरी, पुण्य नामे मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी, तप करीती तया स्थानी, तयांत वेद धर्म म्हणोनी, पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणून ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, सेवा करिता श्री गुरुची. वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्यांशी बोलावुनी, पुसतसे संतोषोनी, ऐका श्रोते एक चित्ते. बोलावुनी शिष्यांशी, बोले गुरु परियेसी, प्रीती असेल आम्हांसी, तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपीसी, तू तारक आम्हासी, अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जोन करी, तोची पडे रौरव घोरी, अविद्या माया सागरी, बुडोन जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पडे तो सतती, गुरु तारक हे ख्याती, वेद पुराणे बोलती. ऐकोनी शिष्यांची वाणी, तोषला वेद धर्ममुनी, संदीपाका ते बोलावुनी, सांगतसे परियेसा. एका शिष्य सकळीक, आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता, काही शेष असे आता, भोगिल्या वाचून न सुटे जाणा. तप सामर्थ्ये उपेक्षा करीतो, पाप मोक्ष आड रिगतो, याची कारणे निष्कृती करीतो, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपले पापा निष्कृती नाही, हा निश्चय जाणवणी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीती, जाईल पाप शीघ्रेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी, न्यावे पुरी वाराणसीशी, पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे.
या समस्त शिष्यात कवण असे सामर्थ्यवंत, अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक, तया गुरु प्रती देखा. दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश, न करावा संग्रह दुखास, शीघ्र करा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, क्षालन करावे पापासी, पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायचित्ते, आपुले देही भोगोनी त्वरिते, पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. देव अथवा ऋषीश्वरासी, मनुष्यादी ज्ञानवंतासी, क्षालन होय पापासी, आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकोनी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कुष्टे होईल अंगहीन, अंधक पांगुळू परियेसा. सवस्तर एक विशंत, माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणांशी लागला. ऐकोनी शिष्याची वाणी, संतोषला वेदधर्म मुनी, सांगत असे विस्तारोणी, तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगिना आपुले पाप दुःखा, सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्षेपर्यंत. जे पीडिता रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मज होणी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगिन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरा नेऊन या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेई पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथ सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, एक कैसा होती शिष्य त्यासी, कुष्ठ होतासी गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कमळेश्वर सान्निध्येसी, राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला भोवित, अक्षयहीन अतिदुखित, संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करुणिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पू कृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागुनी संदीपक, गुरुसी आनोनी दैत्य नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत असे. रोगे करुणी पीडिता नरू, साधू जन होती क्रूर, तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्रीगुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडोनी देती भूमीवरी. येरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस, मिष्टान्ने न आणि मोहनी क्लेश, करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान, का नानीशी म्हणे जाण, कोपे मारू येत आपण, शाखा परोपरी मागतसे. जितुके आणि मागोनिया, सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया, परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञान राशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्य राया शिखामणी. सेवेची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार, तू आमुचे विष्ट्वामूत्र, क्षणाक्षणा दूत नाही. खाता ती मर्ज मक्षिका, का व निवारीसी संदीपका, सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नानीशी म्हणत असे. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण, ओखट वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे. पाप असे जेथे बहुत, दैन्य मत्सर वसे तेथ, शुभाशुभ नेने क्वचित, पाप रूपे जाणावे. एखादे दैन्य कासी, दुःखे प्राप्त होत कैसी, अपस्मार होय जयासी, पाय अरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नवे निका, वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, मनातन आणि तोची शिष्य, सेवा करी एक माणस, तोची ईश्वर मानुनी. जैसे जैसे मागे अन्न, आणुनी देतसे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणत असे. काशी क्षेत्र थोर असता, न करी सदा तीर्थयात्रा, न जाय देवदर्शना सर्वता, गुरु सेवे वाचुनी. आपुले देह रक्षण, कधी न करी शिष्य जाण, लय लावुनी श्री गुरुचरण, कवन आसवे न बोलेची.
अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे. गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्तत असे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी बिनाक, उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणत असे. अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय ओमकेशी, न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी, विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झाली या स्वामीचा मागे न उपशर्म व्याधीचा, वर होता सदा शिवाचा बरवे होईल म्हणत असे. ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान, माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे ना परियेसी, जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मणी तेने करावी पापधुनी, शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी. ऐशी या परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी, निरोप मागोनी श्री गुरुसी गेला ईश्वरानसमुख. जाऊनी सांगे ईश्वरासी नलगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करुणी ओमिकेशी गेला निर्वांड मंडपासी, बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्याचा रहिवास सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी, दीपक शिष्य निश्चयेसी गुरु भक्त असे जाणा. गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरु भक्ती करणार निर्गुणी, त्या ते देखुणी माझे मणी अतिप्रीत वर्ततसे. वर देईन म्हणून आपण गेलो होतो तयाजवळी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी नाना कष्ट करुनिया. तैसा तापसी योगी यांसी नव्हे मज वर द्यावयासी, बलात्कारे देता तयासी वर न घेतो दीपक. तनमन अर्पुन श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी, त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चय भजतसे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता, निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी, छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य. धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक, चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतुके ऐकुणी शांडू गुरु पहावया गेला शिष्य गुरु, त्याचा भक्ती प्रकारू पाहे तयेवेळी. सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे, संतोषोणी दीपकाते म्हणे विष्णू परियेचा. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी, वर देतोसी परियेसी कवन कार्या सांगा मज. लक्ष कोटी सहस्र वरुषी तप करीती अरुण्यवासी, त्यासी करीतोसी उदासी वर न देसी नारायण. मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरणत नाही, बलात्कारे येवोनी पाही केवी देशी वरमज. ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण, सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा. गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून आम्ही झालो संतोषी, जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण, त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी, करीती नमन भक्तीसी तेजी मज पावे जाणा. ऐसी ऐकोणी दीपक नमिता झाला आणिक, विनविनतसे देख म्हणे सिद्ध नामधारका. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी, वेदशास्त्र मीमांसादांकासी गुरु आम्हासी देणार. गुरु पासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन, आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाण पा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य, गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती सज्ञान, ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज, या कारणे श्री गुरुराज भजत असे परियेसा. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण, तू शिष्य शिरोरत्नदम बाळक तुझी आमुचा.
काहीतरी माग गाता, वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता, दुसरेनं वर द्यावयासी मी आलो. आमोचेनी मन संतोषी, वर माग जो तुझे मानसी. तुझं वश्य झालो निर्धारेसी, जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी. गुरु भक्ती होय अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे, ऐसे ज्ञान देय सुखे. या परतेनं मागे निके, म्हणून चरणी लागला. दिधला वर शांडपाणी, संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशी. तुवा ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणिक जरी आम्हा पुससी, सांगेन एक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी होय जैसी, धर्माधर्म सुमणे तैशी. उत्कृष्टाहुणे उत्कृष्टेसी, स्तुती करी गा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी. तेने हो आम्ही संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन उत्कृष्टेशी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म असे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देवता तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडता क्षण, केवी होय परी ऐसा. जयाचे हृदयी गुरुस्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा जरी देतावरू. तत्वत फलदाता गुरु, गुरु त्रैमूर्ती याची कारणे. ऐसा वर दीपकासी, दिधला विष्णूने परी ऐसी. ब्रह्मा सांगे कलिसी, एक चित्ते परी ऐसा. वर लाधोनी दीपक, गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु एक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका, काय दिदले वैकुंठ नायका. विस्तारोणी सांगे निका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिदला ऋषिकेसी. म्या मागितले तयासी, गुरु भक्ती व्हावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी, अंतकरण दृढेसी. वर दिदला संतोषी, दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषिनी श्री गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीवितवे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे घरी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी, म्हणे गुरु संतोषोणी. तुझे स्मरण जे करीती, त्याचे कष्ट निवारण होती. स्त्रिया युक्त नांदती, तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परीयेसी. दिव्य देह झाला तत्वनेसी. झाला गुरु वेदधर्म, शिष्याचा भाव पहावयास. कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष. त्यासी कैचे पाप राहे, लोकानुग्रह करावयासी. गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा ऐसी. पाप जाय सहस्र जन्मीचे. तया काशी नगरात, धर्म अथवा धर्मरथ. वास करीती क्वचित, त्यासी पुनर्जन्म नाही जाणा. सुत म्हणे ऋषीश्वरासी, येणे प्रकारे कलिसी. सांगे ब्रह्मा परीयेसी, शिष्य दीपकी आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी. तारीच तरेल भवारणी, गुरु भक्ती असे येणे विधी. जरी भक्ती असे दृढेसी, त्रिकरणसह मानसी. तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्व त्युप्याख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीय अध्याय. ओवी संख्या 278. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्ध मुनी, सांगता झाला विस्तारोणी. संतोषोणी नामकरणी, विनवी तसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी, तारक तू आम्हा लागुणी. संदेह होता माझे मणी, आजी तू वा फेडिला. तुझे नी सर्वस्व लाधलो, आनंद जळी बुडालो. परमतत्व जोडलो, आजी चेनी दातारा. ऐसे श्री गुरु महिमान, मज निरोपिले त्वा ज्ञान. आनंदमय माझे मन, तुझे नी धर्म स्वामिया. कवणे ठाई तुमचा वास, नित्य तुम्हा कोठे ग्रास. होईन तुझा आता दास, म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी, तया शिष्या आलिंगोणी. आशीर्वचन देऊनी, सांगे आपुला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु, तेथे असतो चमत्कारू. पुससी जरी आम्हा आहारू, श्री गुरुचरित्र महिमान. तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण. म्हणून पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वांछीजे मनात. ते साध्य होय त्वरित, गुरुचरित्र एकता. धनार्थी यासी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन.
कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पडती ऐकित भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञातवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते ऐकता इतुके ऐकुणी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या आणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी गुरुचा महिमा एकोकाणी सांगीजे स्वामी विस्तारोणी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभयकरी धरोणिया सव्यकरी घेऊनी गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसुनी सांगे ज्ञानज्योती ऐक शिष्या नामधारका नेनेती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखीजी मग श्री गुरु ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण शना करी नमन करुणा वाचने करोनिया तापत्रयाग्नित पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधाती जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पालानुनी देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया ऐशिया करुणावचनी विनवितसे नामकरणी मस्तक सिद्धाची या चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तव बोलीला सिद्ध मुनी न धरी चिंता अंतकरणी उठवितसे आश्वासोनी सांकडे फेडीन तुझे आता ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी तेने गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू तुझे अंतकरणी वेदू असे तया चरणावरती तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्व ठाई कृपा सिंधू ऐसा असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाणा सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याची या कारणे मनोकर्मी निश्चय यावे श्री गुरुशी म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी ठेवून या कल्पतरूची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पंदा बुज श्री गुरुचे इतके परिसोनी नामधारक नमन करोनी श्रणेक कर संपुट जोडोनी ऐक विनवितसे सिद्धांसी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरु त्रयत्मूर्ती ऐकोकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणोनी चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला तू ते महासुख लादले गुरु दास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजी चेनी तुझ आता हिंडत आलो सकळ स्थिती कवना नव्हे ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इही परत्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते एकीजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्वय मानी माझी या वाचा लादसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्री तुरी स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंती गती ऐसे जाणा गुरुचरित्र कामेधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतरला तय मूर्ती आपणू धरोणी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमिभार भक्त जनाते तारावया ऐकोणी सिद्धाच वचना प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारना
देह धरोणी मानोशी. विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणोनी लागला चरणासी करुणा वचने करोनिया. सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका. आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा. ब्रह्मा याचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण. तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी. रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडीती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज. एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले. अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून. मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चय करीन दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी. अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक. अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणोनिया. ऋषी आले देखोणी अंबरीशाने अभिवंदोणी. अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे. विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विंधीसी. विलंब लागता तयासी आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणूनी पारणे केले तीर्थ घेऊनी. नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते. तव आले दुर्वास देखा पाहोनी अंबरीशाच्या मुखा. म्हणे भोजन केलीसी का अतिथी विन दुरात्मया. शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्डधर. करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा. भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण. विरुद्ध बोलत पुराणे जाण दावे धेनू वत्सासी जैसी. शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनीसी. तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला. मिथ्या नवे ऋषींचे वचन द्विज धरिले श्री विष्णूंचे चरण. भक्त वत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी. राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार. फेडावयास भूमी भार कारण असे पुढे म्हणतसे. जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तपकरिता युगे क्षोणी. भेटी नवे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊणी. तारावया लागोणी भक्तजना समजता. परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी. भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणूनिया. ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतरोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा. सहज तू विश्वात्मा महा तुळ सुष्मी वससी तू. ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप. दृष्टावरी असे कोप श्रुती पतिपाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले असे तुवा करणी ऐकिले. महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण. कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वाचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे. आणिक सांगेन तुझ विनोद झाला से सहज. अणुसया अति ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी. तिजे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतारले. कपट वेश धरोणी आले पुत्र जाहले तिह्याचे. नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी. देव अति प्रकट वेशी पुत्र जाहले कवणे परी. अति ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न. मूळ पुरुषो होता कवन विस्तारोणी मज सांगावे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर संकलाभिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्यानाये सिद्ध नामधारक संवादे अंबरीषड व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय. ओवी संख्या 83. श्री गुरु दत्तात्रेया पर्णमस्तु. गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐसी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या पश्नी
आदी मध्यावसानक. प्रश्न केला बरका निका, सांगेन आता तुझ विवेका. अत्री ऋषींचा पूर्वका, सृष्टीपासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्व काही. आपो नारायण म्हणोनी पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण, सर्वा